गुड मॉर्निंग भाई लोग. जस्ट आता उठले सगळे. गावात करतोस काय? तर मित्रांनो शुभ सकाळ. आम्ही आता चाललोय रूम खाली करणार आहोत. अविनाश झालं आवरलं का तुझं? हो हो हो. चल निघूया आता. चला जाऊया आपण मांडवी बीचला. तर आपण आहोत मांडवी बीचला. त्यानंतर पुढचा प्लॅनिंग मांडवी बीचलाच. बाय बाय आस्वाद हॉटेल. जस्ट आता आम्ही चाललोय मांडवी बीचला आणि सर्व मित्र पुढे गेलेत. आम्ही आता दोघं तिघ जण राहिलोय. रूमचं सर्व आवरावर करायची होती ते झालंय आता आणि आम्ही चाललो आता मांडवी बीचला. व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपला. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. हे घेतलं ना सर्व. दिवस आम्ही इथंच स्टे केला आणि खूप सुंदर. तर नक्की या, स्टे करा. तिथे राहायला जागा सुद्धा आहे, हॉटेल आस्वाद. आणि आता आम्ही चाललोय. आम्हाला फोन करतोय. आपला दुसरा दिवस आणि आपण आता रवाना होणार आहोत मांडवी बीचला. सर्व एन्जॉय तर चाललंय. असंच एन्जॉय होणार. आजचा दिवस पण कालचा दिवस पण खूप एन्जॉय झाला आणि आजचा दिवस पण खूप एन्जॉय होणार आहे. चला तर मग जाऊया आपण आता. गणपती बाप्पा मोरया. मांडवी समुद्र किनारा रत्नागिरी महाराष्ट्रातील एक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. तुम्ही कधी आलात तर मांडवी बीचला व्हिजिट करा नक्कीच. आणि तुम्ही नजारा पाहू शकता इथून किती सुंदर आहे. म्हणून तर कोकणात हा प्रसिद्ध असणारा समुद्र किनारा म्हणजे मांडवी बीच. हा बीच रत्नागिरी बस स्थानकापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा किनारा कालच आम्ही इथं स्टे केलं थोडा वेळ आणि आरेवारी बीच करत असताना इथेच आम्ही थोडा वेळ घालवला आहे. तुम्ही इथला स्पॉट पाहू शकताय, एकदम सुंदर आहे. कारण कोकणातले प्रत्येक स्पॉट हे सुंदरच आहेत. आणि पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे वरती ढगसुद्धा पाहू शकता. आता पाऊससुद्धा येणार. समुद्र किनारा तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर. आणि वातावरण पण बघा किती सुंदर आहे इकडे. सर्वच बिझी आहेत मागे पाहू शकताय तुम्ही. आणि कालचा दिवस तर खूपच मस्त गेला आहे आणि आजचा दिवससुद्धा एन्जॉय होणार आहे आपला. असेच मित्र असतील सोबत तर मज्जा. तर फायनली आपण मांडवी बीचला पोहोचलो आहे. आता तुम्ही पाहू शकताय समोर बघा, इथेच मांडवी बीच आहे. तो गेट आहे मांडवी बीचचा. आणि आजचा दिवस खूपच एन्जॉय होणार आहे, सुंदर. फायनली आम्ही मांडवी बीचला आत्ताच पोहोचलोय. कुठे गाडी लावायची? तिकडे लावायची का? आम्ही रत्नागिरीकर, एकच नंबर. विषय सापला. रत्नागिरी मधील मांडवी बीच खूप सुंदर. वातावरण तर एक नंबर आणि झकास. आम्ही रत्नागिरीकर. काल गणपती फुले आणि आरेवारी बीच आणि आज मांडवी बीच. काय सॉलिड आहे कोकणात. कधी येत आहे मग? रत्नागिरीमधील हा एक स्पॉट एक नंबर. खरंच खूप मस्त वातावरण आहे इकडे. हवा पण खूप लागते. मांडवी बीच मी सेकंड टाइम येतो इथे. फर्स्ट टाइम आलो होतो एकदा. आता तर पावसातून खूपच मस्त वाटतं इकडे.
मासे गावले त्यांना पाहूया इकडे. हे बघा तुम्ही पाहू शकताय मासे. मासा विचार तांबू हा जिताडा आहे. हो माशाचं नाव काय काका? पारम. पाहू शकताय तुम्ही आपण मांडवी बीचला आलो आणि काका इथे मासे पकडतायत. त्याने एक मोठा मासा गावलाय बघा पाहू शकताय. हीच माझ्या आपल्या कोकणात एकच नंबर विषयच नाही. कोकणचा विषय हार्ड आहे. तर काकाने एक पालू सुद्धा गावला इकडे पाहू शकताय तुम्ही. खूप मस्त. आपण पण येऊया एक दिवस नक्की मासे पकडायला इकडे. सकाळपासून आहेत ते इथे मासे पकडत आहेत. काकांचा विषय लय हार्ड आहे. ते नाही नाच करते काय. जस्ट आता मांडवी बीच आम्ही एन्जॉय केलंय आणि आता प्लॅनिंग करू थोड्याच वेळात. थोडा नाश्ता करून घेणार आहोत आम्ही. त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहोत कुठे जायचं.